पायाला आजोबांच्या असं बांधले, प्लास्टर नाही पण हे असं पाया हलवून बांधले आजोबांना. खाली इकडं ओझं सोडले, हे इकडून इकडं. आणि आता ऑपरेशन नाही करायचं आपल्याला, तर हे सगळं आपण केलेलं आहे. कारण प्लास्टर असंच असतं म्हटले, काही इथपर्यंत प्लास्टर नसते म्हटले, हे इथंच असते हे असं लावून. कारण आजोबांचे पाय हल्ले नाही पाहिजे, जसं आहे तशीच ते हाडं जुळतील म्हणून सांगितलं डॉक्टरांनी. 1.5 महिना हे असंच ठेवावं लागेल म्हणून सांगितलेलं आहे. पण आजोबांना वाईट वाटायला लागले. राम राम म्हणलं, राम 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 म्हणायचे एकदा, राम 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 रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मला साडी देणार आहे, 50 रुपयाची साडी देणार आहेत म्हणून मला. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत काळजी नाही. तर आता आजोबांचं व्यवस्थित झालं आणि चांगले पण आहेत आजोबा, पहिल्याच्यापेक्षा जरा व्यवस्थित वाटत आहे. तर आज म्हणतो तुम्हाला व्हिडिओ घ्यावा आणि आज आजोबांची भेट पण करून द्यावं सगळ्यांना. बरं आहे ना, बरं आहे ना. आता रडायचं चाललं आहे मला बघू बघू, आणि चष्मा पाहिजे मला, हे चाललं आहे. घेऊ आपण चष्मा. कशाला हात जोडायचे, मी येते का अजून? हां येते मी अजून. आताचा मुका घ्यायचं चालू आहे माझं, येते मी अजून. हां काळजी घ्या, चांगलं झालं पण काळजी घेतो. हां हां छान आहे ना तुम्ही. बांधले पाय, हे हालायला गेलेत म्हणून रडायला येईल. हां हां बरं असू द्या. पिशवीत सगळं ठेवले, त्या मामाला पण सगळं सांगितलंय. चांगली काळजी घेतो म्हटलं व्यवस्थित. हां चांगली काळजी घेतात ना. तर आत्ता मी बनवणार आहे कैरी पन्नं, कारण बनवलंच नाही एकदा पण. तर हे देते मी बनवून. आणि हे पण आधींमधून आम्ही ताकद जास्त देतो, कारण आपल्याकडे भाजी घेऊन येतात ना दादा, ते ताक आपल्याला भरपूर देतात नाही का. दही देतात कॅटली आणून, मग त्याचं ताक 2-2 दिवस चालत राहतं. तर मला वाटतं ह्याचं गुलाबाचं काहीतरी केलं होतं, दिलं होतं रोहितनी. तर हे अजून आहे इथं देण्यासाठीच त्यांना ठेवलेलं आहे. बाबा उन्हाळ्यात हे लागतं. आणि आत्ता आपण पाणी घेतलं इकडं, वैशू वाटते तिकडं साखर. तर हे बनवते मी कैरी पन्नं आजी लोकांसाठी. तर हे टाकते मी साखर मध्ये. हां बस झाली एवढी साखर. तर मी आता अंदाजे असंच टाकणार आहे. वास तर खूप मस्त येते माहिती का. खूप छान वास येतो. अजून भरपूर आहे, म्हणजे बरंचसं टाकले ना, कारण चांगलं व्हायला पाहिजे व्यवस्थित नाही का. एकदम असं मस्त झालेलं आहे. कैरी पण म्हणलं की थोडंसं आंबटच व्हायला पाहिजे थोडंसं. आपलं झालेलं आहे कैरी पण तयार. शेणाने खूप छान सारवलेलं आहे सगळं, मस्त वाटते. आणि हे आलेलं आहे भाजीपाला. आणि आपल्या इकडं सगळे आजी लोक भाजी निवडत आहेत. काय निवडताय? गवारीच्या शेंगा चांगल्या निवडली. बरं बरं निवडा. सावले व चला मावशी, कुठावर तिथं ऊन लागते. तर मोना आजी हे सगळेजण बसून गवार निवडत आहेत. रात्री आलेला भाजीपाला. कप कशाला आणले तुम्ही? नाही गिलास आणा, गिलास. आज छकुली पण आल्या खाली कैरी पण प्यायला. अजून छकुलीची आंघोळ नाही झाली, काय नाही झाली. सुशला मावशी आलेली आहे खाली.
अक्का आलेली आहे खाली, आम्हा सगळे आज खाली आलेले आहेत लोक, कारण कैरीचं पन्नं प्यायचंय म्हणून. ह्या झाडाची खूप छान सावली पडली आहे, तर हवा येतो चांगलं म्हणून थोडंसं म्हटले आम्ही खाली येणार आहे, तर या म्हणलं. असं आता महिना झालं ना खाली नाही येत, आहे का नाही? महिना होऊन गेलं. मंगल मावशी काय चाललंय? मस्त सावली पडली बघा एवढ्याची, आणि सारवल्यामुळं तर इतकं छान वाटतंय. नाही तर छकुले लब्बर कुठे केसाचं? असं कर, व्यवस्थित कर केस. हा कर पलीकड. हा केस एवढे मोठे आहेत, दाटच्या दाट आलेत केस, आणि त्याचं तिला विचारायला येणार आहे का? नाही येणार विचारायला. हा धर माझं लब्बर तुला, धर. हा हा लाव लब्बर केसाला. चला इकडं अक्का, सुशला मावशी चला इकडं ज्यूस प्यायला. मस्त केले गोड. दे सगळ्याला दे. कुणी कुणी कैरीचं पण पेले? कलावती आजी तू नाही पेलं? माझी आजी करायची. आता आई तर निघाले. बसा चला मावशी खाली बसा, गार आहे तिकडं बसा. दे गिलास बरोबर दे, थंड वाटते पोटात. बस कलावती आजी, सगळ्याला द्या. मस्त आंब्याचा वास येतोय का? बरं पिऊन बघा, पिऊन बघा. आम्हाला लय आवडतं आंबटा. प्या प्या. गोड आहे का? पण गोड आहे, एक नंबर. कुणा कुणाला आवडला? जास्त करून कुणाला आवडला बरं? आवडला? अजून आहे बघा इकडं. दुपारचं आमचं असं चाललेलं असतं, आणि आज का आम्ही बाहेर बसलोय सगळे माहितीये का? ह्या झाडाची सावली खूप छान पडली आहे, आणि ही महिना झालं घराच्या बाहेर नाहीत, म्हणजे खाली नाहीत कसलंच काय, तर जरा खाली आणावं म्हणलं, आणि जरा काहीतरी वेगळं. मस्त आहे. त्या पालवीचा तर तो तिथपर्यंत सावली येईल. कुणाला द्यायचं अजून? घ्या ती कुंभार द्या. मोनाजी घे. अजून करायला होती मी, अजून एकदा होईल आपलं. हा धर मोनाजी. हा थंड वाटाले ना, पोटात गार वाटाले ना. देऊ का अजून? तर मी सांगते तुम्हाला कैरीचं पण कसं करतात. आंब्याच्या झाडाचे एकदा पाड लागला, आंब्याच्या झाडाला पाड लागला तर तो आंबा उतरला जातो, आणि मग घरात पाचटामध्ये पिकवले जातात आंबे. माहिती आहे ना? पाचटामध्ये पिकवतात. त्याला पावडर नसतं, त्याला काहीच नसतं, कुठलंच काही नसतं. तर ते पिकल्याच्या नंतर आपण खातो. पण पाड उतरून आणल्यावर त्याचे जे कच्चे आंबे असतात, ते कच्चे आंबे चुलीमध्ये आरात घालायचे. कच्चे आंबे असे मोठे मोठे आरात घालायचे, पाड लागल्यावर घालायचा तो आंबा. असे ते कच्चे आंबे इजळके असतात, म्हणजे नाही इजळके असतात, म्हणजे तो आंबा बनला नाही अजून. कोय जर होत असेल तरच तो आंब्याचं पण होतं. तर ते कोय होणारा आंबा, पाडाचा आंबा कच्चा चुलीमध्ये घालायचा, आणि चुलीमध्ये घालून त्या आंब्याला भाजायचं चांगलं, पातेल्यामध्ये चुरायचं. असे आंबे फोडायचे, हाताने चुरायचं. त्याच्यामध्ये काय टाकायचं वत्सला मावशी? गूळ आणि मीठ, आणि असं चुरून त्याचं मस्त पाणी करायचं टाकून, आणि घट्ट असं होतं, शितळ शितळ थोडं नाही का, आबडदोबड. आणि ती उन्हाळ्यामध्ये प्यायचं. असं पोटाला थंडावा येतो ना, आणि काय सांगू तुम्हाला, ते एकच नंबर लागतं. हे तरी आपलं आयतं होतं. आपल्याकडे आंबे आले ना कच्चे, कोणी दिले ना, मी तुम्हाला सगळ्याला मी माझ्या हाताने करून पाजवे. झाडात किती आंबे पडले ते? कुठं? जुन्नरला जायचं का मग आणायला? पेपरला वाचले बघायने. झाडं पडले, एवढे कैऱ्या पडल्यात, बापरे. तो माणूस नुसता विचार करीत राहता. त्याची लुस्कान झाली ग, त्याची लुस्कान झाली आंब्याची. कमी भेटेल आपल्याला, महाग भेटेल. काय करायचं आता? निसर्गाच्या पुढं कोणी जाऊ शकत नाही. निसर्गाची हानी अशी असते की त्या खांब पडत्या, झाडं पडले आपल्या इकडची बी, ते होतच ग, होणारच ते.